सो हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज मी ग्राउंडवर नेहमीसारखी चालली, पण आज प्रॅक्टिस न करता डायरेक्ट आम्ही मॅच खेळायलाच जाणार. आणि जेव्हा कॉलेजमध्ये आलो तेव्हा कळालं की कॉलेजमध्ये कोणाची तरी एक्झाम आहे. त्यासाठी आम्हाला मध्ये एंट्री नव्हती, त्यामुळे आम्ही बाहेरच थांबून राहिलो आणि तेवढ्यातच एक नवीन ब्लॉगर भेटली. सो हॅलो गाईज, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आम्ही चाललोय आज मॅच खेळायला. हिच्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आता व्लॉगरला तर भेटून झाले, पण आता पोटा पाण्याचा पण प्रश्न आहे, ते पण मिटवावं लागेल. त्यासाठी आम्ही सर्वजण मिळून गेलो होतो एका नाश्ता सेंटर. ते की कॉलेजच्या जवळ असल्यामुळे जास्त वेळ पण नाही लागला आणि तिथे गेल्यावर लगेच मी मटकी घेतली आणि ते खाऊन आम्ही थेट ग्राउंडवर पोहोचलो. आणि ग्राउंडवर आल्यावर समजलं की आमची मॅच थोडीशी लेट होणार आहे. त्यासाठी आम्ही थोडा वेळ बसून राहिलो, फोटो वगैरे काढले. आता मॅच सुरू व्हायला थोडासा वेळ होता, त्यामुळे सरांनी आम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितली होती. त्यामुळे आम्ही बॉलिंगची प्रॅक्टिस करत होतो. जशी प्रॅक्टिस झाली, थोड्या वेळानंतर मेन मुवमेंट आला, जे म्हणजे आता आम्हाला लाईनअप करायला सांगितलं होतं. आणि थोड्या वेळानंतर मॅम आल्या आणि आम्ही त्यांना इंट्रोडक्शन वगैरे दिलं आणि लगेच दोन्ही टीमच्या कॅप्टनला बोलून घेऊन टॉस वगैरे करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर आमची मॅच सुरू झाली होती. मॅच खेळत असताना क्लिप घ्यायचं कोणाच्या लक्षातच नव्हतं. असं होतं, लगेच आम्ही जेवण करायला बसलो, कारण की खूप जास्त भूक पण लागली होती. आणि आता फायनली तो टाइम आला जे की आम्हाला प्राइज भेटणार होतं. त्यासाठी आम्ही इथे बसून होतो आणि आम्हाला थर्ड प्राइज मिळालं होतं. त्यासाठी आम्ही खरंच खूप जास्त खुश होतो. आता कॉलेजमध्ये गेल्यावर तर अजूनच जास्त मज्जा येणार आहे. सो नंतर आम्ही सर्वजण घराकडे निघालो होतो. सो आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.